न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विलंबाने धावणाऱ्या लोकल व मेमोच्या बाबतीत रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांचा रेल्वे मंत्र्यांकडे आग्रही पाठपुरावा। पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि रेल्वे सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदने दिली आहेत। या भागातील नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत। डहाणू-विरार मार्गावरील लोकल आणि मेमो गाड्यांना मेल एक्सप्रेस गाड्यांना पास देण्यासाठी 20-30 मिनिटे साइडिंगला बाजूला उभे केले जाते। यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते। विशेषतः पीक अवरमध्ये गर्दीच्या वेळी लोकल गाड्यांना प्राधान्य देऊन त्यांचा वक्तशीरपणा सुधारावा, अशी आग्रही मागणी डॉक्टर सवरा यांनी केली आहे। डहाणू रोडवरून सुटणारी पहिली लोकल सध्या पहाटेचे 4:40 वाजता आहे। ती पहाटेचे 5:16 वाजता पालघरला पोहोचते, परंतु क्रॉसिंगमुळे तिला अनेकदा उशीर होतो। त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब होतो। या समस्येवर तोडगा म्हणून पहिली लोकल पहाटेचे 4:40 ऐवजी पहाटेचे 4 वाजता सोडावी, जेणेकरून ती सकाळी 6:15 पर्यंत चर्चगेटला पोहोचेल, अशी विनंती खासदारांनी केली आहे। डहाणू व पालघर स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत सध्या तात्पुरत्या स्वरूपात चालणाऱ्या विशेष गाड्या 09:055, 56 आणि 09:035-36 या प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरल्या आहेत। प्रवाशांची वाढती गर्दी पाहता या गाड्यांचे विलीनीकरण करून त्यांना एकच नियमित दैनिक गाडी म्हणून चालवावे आणि त्यांना जनरल भाडे लागू करावे, जेणेकरून सामान्य प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळेल। खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी व्यक्त केलेला विश्वास आहे की रेल्वे मंत्री या मागण्यांचा सकारात्मक विचार करून पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना लवकरच दिलासा देतील। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।